लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 27 गाव प्रकल्पग्रस्त समितीशी साधर्म्य असलेले लेटर हेड वापरून प्रत्येकी 30,000 रुपयांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी संदीप तुपे नामक व्यक्तीविरोधात लोकनेते दिबा पाटील 27 गाव प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे। आमच्या समितीमार्फत आतापर्यंत हजारो प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी मिळवून देण्यात आली असून त्यासाठी कोणाकडूनही 1 रुपयाही घेतलेला नाही असे समितीचे अध्यक्ष नंदलाल मुंगाजी यांनी स्पष्ट केले। कोणीही अशा प्रकारे पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ समितीशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। दरम्यान समितीच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा व्यक्तींना समितीच्या पद्धतीनेही अद्दल घडवली जाईल असा इशारा समितीचे सचिव प्रेम पाटील यांनी दिला आहे। आज आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर पोलीस ठाणे यांची आम्ही भेट घेतली। सिनियरांची भेट घेऊन आम्ही एक तक्रारी अर्ज केलेला आहे की या विभागामध्ये विमानतळामध्ये जॉब लावत असताना आम्ही कमिटीच्या माध्यमातून 27 गाव कमिटीच्या माध्यमातून अनेक मुलं मुली आपण जॉबला लावलेले आहेत, कोणाचाही 1 रुपया घेतलेला नाहीये। त्या संदर्भात आम्ही वारंवार आम्ही स्टेटमेंट दिलेले आहेत की कोणी या एरियामध्ये पैसे घेत असतील तर कमिटीला कळवा आणि त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू। त्याच पद्धतीने कालच आमच्याकडे एक तक्रारी अर्ज आला। या अर्जाचा असा मुद्दा आहे की 27 गाव प्रकल्प संघर्ष समिती स्थापन केली। संदीप तुपे म्हणून कोणी आहे, त्यांनी 27 प्रकल्प समिती स्थापन केली आणि त्याचं कार्यालय टाकलं उलवे नोड सेक्टर 25 कोंबडभुजे। या अशी फसवणूक करून त्याने अर्ज एक केलेला आहे तयार। त्याच्यामध्ये तो अर्ज भरून घेतो एम्प्लॉईचा आणि त्यांना जॉबला लावण्याचे 30,000 रुपये घेतो आणि त्याच्यानंतर ते ऑफर लेटर पण फ्रॉड ऑफर लेटर करतात। अशा प्रकारच्या आम्हाला एक निदर्शनात आल्यानंतर आम्ही सिनियरांना तक्रारी अर्जही केलेला आहे। नाही, याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी केलेली आहे। मी एवढंच सांगू इच्छितो, इथे 27 गावातील प्रकल्प असताना आजूबाजूतील प्रकल्प असताना 27 गाव ही नोकरी लावणे बांधील आहे तुमची, तर आपण 1 रुपया न घेता आपण नोकरीला लावत आहे। पण काय अशा प्रकारच्या कोणी या फसवेकारी 27 गाव कमिटीच्या नावाने कोणी पैसे घेत असतील तर त्याला अद्दल 100% घडणार आणि त्या पद्धतीने यांना कायदेशीर त्याचा आपण कमिटीच्या पद्धतीने जेव्हा आम्ही बोललेलो कमिटीच्या माध्यमातून ते कमिटीचा पण आम्ही हिसका दाखवणार, याला 100% दाखवणार। त्याच पद्धतीने याच्या पुढेही अशी कुठली तुमच्या कानावर विषय आहे का पैसे घेऊन जॉबला इथे लावले जातं तर तुम्ही 27 गाव कमिटीकडे तक्रार करा, एवढेच मी सांगेल। लोकनेते दिबा पाटील 27 गाव प्रकल्पग्रस्त समिती यांच्या माध्यमातून या विमानतळामध्ये हजारो प्रकल्पग्रस्तांना आम्ही नोकऱ्या दिलेल्या आहेत, पण आजही एकाही मुलाकडून 1 रुपया सुद्धा आम्ही घेतलेला नाही। तरी सुद्धा एक नवीन 27 गाव प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीमधून नयाने कुठे उपलब्ध झाले आहे आणि ती फसवणूक करून मुलांकडून 30,000 रुपये घेत आहेत। मी विमानतळामध्ये तुम्हाला कामाला हे आम्ही दाखवून अशा अनेक लोकांना फसवणूक होत आहे। यामुळे आमच्याकडे त्याच मुलाने ज्यांना फसवलं त्यामुळे आमच्याकडे तक्रार केली आणि ताबडतोब आम्ही त्या तक्रारीची दक्षता घेऊन आज पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही आमच्या या 27 गाव समितीचा अर्ज आम्ही दिलेला आहे। जर असा कोण आम्हाला जर हातामध्ये आमच्या सापडला तर त्याला आमची 27 गाव समिती काय करील ते त्याला नंतर माहीत पडेल। पण याच्या पुढे कधी कुठल्या प्रकल्पग्रस्तांनी कोणी अशा लोक येतील त्यांना कोणी पैसे भरू नये, कारण आपण जी 27 गाव संघर्ष समिती आपली आहे ती या इथल्या भूमिपुत्रांची आहे। त्या भूमिपुत्रांना न्याय मिळवण्यासाठी सदैव प्रयत्न करीत आहे। अनेक मुलांना आपण जॉब दिलेले आहेत, तरी सुद्धा अशा काही ठिकाणी जी फसवणूक होत आहे त्यामुळे प्रत्येकाने सक्षम राहा। या अशा फसवणुकीला कोणी बळी पडू नका। कधी कोण असं मागायची जर आमिष केली तर ताबडतोब आमच्या या कमिटीला तुम्ही कळवा, आम्ही त्याच्यावर ठोस निर्णय घेऊ। आज आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये आपला अर्ज दाखल केल्यावर याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे।